वेलकम बॅक टू माय चॅनल सानी अँड जयश्री लाईफस्टाईल मध्ये तुमचे स्वागत आहे। तर लग्नात अनेक जणी शक्यतो ठणठणीच्या खास घरवारी साड्या नेसतात, परंतु आपण साडी नेसताना आपल्या नेहमीच्या त्याच ठरलेल्या पद्धतीने साडी नेसतो। लग्न साडीत काहीतरी वेगळं ट्राय करायची इच्छा असेल तर आपण साडी या नव्या वेगवेगळ्या 10 पद्धतीने देखील नेसू शकतो। एकच साडी आपण 10 वेगवेगळ्या पद्धतीने कशी नेसू शकतो ते आता आपण पाहूया। फर्स्ट आहे रेट्रो साडी। साडी नेसण्याची ही सर्वात जुनी पद्धत आहे, आजही तितकीच ट्रेंडिंग मध्ये आहे। 90sच्या दशकातील अभिनेत्री अशा पॅटर्नच्या साडी नेसत असे। आपण लग्नाची पार्टी किंवा रिसेप्शन मध्ये अशा प्रकारचे रेट्रो स्टाईलने साडी ड्रॅपिंग करू शकतात। नेक्स्ट आहे लेहंगा स्टाईल। लेहंगा स्टाईल साडी ड्रॅपिंग या पद्धतीने साडी अशा प्रकारे ड्रॅप केली जाते की पाहताना आपण लेहंगा घातला आहे असे वाटते। साडीला अशा पद्धतीने नेसतात की त्यांच्या पायघोडा लेहंगा तयार होतो। जर तुम्हाला वजनाने जड असणारा लेहंगा घालणे कठीण वाटत असेल तर तुम्ही अशा प्रकारे साडी ड्रॅप करून लेहंगा लुक सहजपणे मिळवू शकतो। नेक्स्ट आहे मरमेड स्टाईल। मरमेड स्टाईल साडी ड्रॅपिंग या पद्धतीने साडी नेसल्यास ती खालच्या बाजूने थोडी निमुळती होत जाते, यामुळे तुम्ही या प्रकारच्या साडीमध्ये बारीक दिसतात। साडी ड्रॅपिंगचा हा प्रकार देखील अतिशय सुंदर दिसतो। तुम्ही लग्नाच्या रिसेप्शनला अशा पद्धतीने साडी ड्रॅप करू शकता। नेक्स्ट आहे लेहंगा स्टाईल साडी ड्रॅपिंग। साडी ड्रॅपिंगचा हा प्रकार थोडाफार लेहंगा स्टाईल साडी ड्रॅपिंग सारखा दिसतो। सध्या रफल पॅटर्नच्या साड्या फारच ट्रेंडिंग मध्ये आहेत। या साड्या जर तुम्ही बटरफ्लाय स्टाईलने ड्रॅप केल्या तर तुमचा लुक अगदी सुंदर दिसतो। नेक्स्ट आहे नेक रॅप साडी ड्रॅपिंग। नेक रॅप साडी ड्रॅपिंग स्टाईल मध्ये साडीचा पदर दोन्ही खांद्यावरून घेऊन गुंडाळला जातो आणि कमरेत पदर खोसला जातो, यामुळे पदर सावरत बसायची टेन्शन राहत नाही। तसेच तुम्हाला साडी नेसून वेस्टर्न लुक हवा असेल तर तुम्ही नक्कीच या स्टाईलने साडी ड्रॅप करू शकता। नेक्स्ट आहे डबल पल्लू स्टाईल। या पॅटर्न मध्ये दोन्ही खांद्यावर पदर काढले जातात। जर तुम्हाला साडीचा पदर आणि आणखी एक भरजरी ओढणी किंवा शाल असे दोन्ही एकत्रित घ्यायचे असेल तर तुम्ही डबल पल्लू स्टाईलने साडी ड्रॅपिंग करू शकता। डबल पल्लू स्टाईल तुम्ही खास करून लग्नामध्ये तुम्ही ट्राय करू शकता आणि नवीन ब्राईड मुली असेल तर तुम्ही ट्राय करू शकता। नेक्स्ट आहे धोती स्टाईल। या प्रकारात साडी नेसताना ती धोती स्टाईलने नेसली जाते। साडी नेसल्यावर ती धोतर सारखी दिसते। याच बरोबर साडी नेसल्यावर चालताना त्रास होऊ नये किंवा फारशी सावरत बसू नये असे वाटत असेल तर तुम्ही अशा प्रकारची साडी नेसू शकता। नेक्स्ट एखादा स्कार्फ आपण जसा मानेभोवती गुंडाळतो त्याचप्रमाणे या साडीचा पदर देखील मानेभोवती गुंडाळून साडीला वेस्टर्न लुक दिला जातो। तुम्ही एखाद्या पार्टीसाठी अशा प्रकारची साडी स्टाईल करू शकता। नेक्स्ट नेहमीप्रमाणे साडी नेसून तुम्ही त्यावर कमरेभोवती साडीला शोभेल असा बेल्ट लावू शकता। सध्या ही साडी ड्रॅपिंगची पॅटर्न फारच ट्रेंडिंग मध्ये आहे। तुम्ही या पॅटर्नची साडी शक्यतो वेगवेगळ्या प्रोग्राम मध्ये घालू शकता। नेक्स्ट आहे पॅन्ट स्टाईल साडी। या पॅटर्न मध्ये तुम्ही चक्क तुमच्या जीन्स पॅन्टवर साडी ड्रॅप करू शकता। साडी नेसल्यावर जर तुम्हाला इंडो वेस्टर्न लुक हवा असेल तर तुम्ही अशा प्रकारे पॅन्ट स्टाईल साडी ड्रॅपिंग करू शकता। एवढे आहे साडी स्टाईल। तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट नक्कीच करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून माझे व्हिडिओ तुम्हाला नेहमी मिळत जाईल।